नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशजाच कोण आहेत? भोसले घराणं नेमकं कुठं गेलं? आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये खरं काय आणि अफवा काय? आज आपण इतिहास, दस्तऐवज आणि वंशावळ यांच्या आधारे सत्य जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी. आजचा विषय आहे छत्रपती शिवरायांचे खरे वंशज कोण. हा विषय जितका रोचक आहे तितकाच संवेदनशीलही आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऐतिहासिक माहिती आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ आहे भाग 1, ज्यामध्ये आपण सातारा शाखेची वंशावळ बघणार आहोत. तर छत्रपती घराण्याची सुरुवात किंवा भोसले घराण्याची सुरुवात ऐतिहासिक नोंदींनुसार बाबाजी राजे भोसले यांच्यापासून सुरू होते. म्हणजेच उपलब्ध वंशावळ बाबाजी राजे भोसले यांच्यापासून सुरू होते. तर बाबाजी राजे भोसले यांना 2 पुत्र होते. बाबाजी राजे भोसले यांच्या 2 पुत्रांचे नाव म्हणजे पहिले मालोजी राजे भोसले आणि दुसरे विठोजी राजे भोसले. तर मालोजी राजे भोसले यांना 2 पुत्र होते. ते 2 पुत्र म्हणजे त्यातील पहिले पुत्र म्हणजे शहाजी राजे भोसले आणि दुसरे पुत्र म्हणजे शरीफजी राजे भोसले. तर शरीफजी राजे भोसले आणि शहाजी राजे भोसले यांचा उल्लेख इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातही केलेला आपल्याला दिसतो. आणि महत्त्वाचे म्हणजे शरीफजी राजे भोसले यांचाही त्यात उल्लेख केलेला आहे. तर दुसरे पुत्र विठोजी राजे भोसले यांना 8 पुत्र होते. त्या 8 पुत्रांचा उल्लेख अजून तरी कुठेही केलेला नाही. तर शहाजी राजे भोसले यांना 3 पुत्र होते. त्यापैकी पहिले पुत्र म्हणजे संभाजी राजे, दुसरे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आपण आज वंशावळ बघतोय, आणि तिसरे पुत्र म्हणजे व्यंकोजी राजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ इथून सुरू होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांना 2 पुत्र होते. त्याचबरोबर शिवरायांना कन्याही होत्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांना 2 पुत्र होते. त्यापैकी पहिल्या पुत्राचे नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या पुत्राचे नाव म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. तर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुत्रांपासून आपल्याला 2 शाखा पडलेल्या दिसतात. पहिली शाखा म्हणजे सातारा शाखा आणि दुसरी शाखा म्हणजे करवीर शाखा, जी कोल्हापूरमध्ये आहे. तर पहिल्यांदा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची वंशावळ बघूयात. तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्राचे नाव शाहू महाराज थोरले असे होते. तर यांच्यापासूनच सातारा शाखा सुरू झाली. तर छत्रपती शाहू महाराज थोरले यांना स्वतःचा मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांनी आपल्या वारशासाठी 2 मुलांना दत्तक घेतले होते. त्यातील पहिल्या मुलाचे नाव म्हणजे फतेहसिंह भोसले, म्हणजेच राणोजी लोखंडे, ज्यांना शाहू महाराजांनी दत्तक घेऊन साताऱ्याचे युवराज बनवले होते. आणि दुसरे म्हणजे रामराजे, ज्यांना शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर 1749 मध्ये साताऱ्याचे छत्रपती बनवण्यात आले. तर छत्रपती रामराजे यांना एक दत्तक पुत्र होते, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज दुसरे. तर छत्रपती रामराजे यांना स्वतःचा कोणताही मुलगा नव्हता. यामुळेच त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी म्हणजेच 1777 मध्ये वावी येथील त्र्यंबकजी राजे भोसले यांचे पुत्र विठोजी भोसले यांना दत्तक घेतले होते. दत्तक विधानानंतर त्यांचेच नाव छत्रपती शाहू महाराज दुसरे असे ठेवण्यात आले, जे रामराजे यांच्यानंतर साताऱ्याच्या गादीवर बसले. तर शाहू महाराज दुसरे यांना एकूण 3 पुत्र होते. त्यांच्या महाराणी आनंदीबाई यांच्या पोटी या 3 पुत्रांचा जन्म झाला होता. त्यांची नावे पुढीलप्रमाणे. त्यातील पहिले पुत्र म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ बुवासाहेब. हे शाहू महाराज दुसरे यांच्या सर्वात मोठे पुत्र आणि साताऱ्याच्या गादीचे मुख्य वारसदार होते. वडिलांच्या निधनानंतर म्हणजेच 1808 मध्ये ते साताऱ्याचे छत्रपती बनले.
छत्रपती शाहू महाराज दुसरे यांचे दुसरे पुत्र म्हणजे श्रीमंत रामचंद्रराव म्हणजेच उर्फ भाऊसाहेब महाराज हे त्यांचे दुसरे पुत्र होते आणि तिसरे पुत्र म्हणजे छत्रपती शहाजी महाराज उर्फ आप्पासाहेब हे त्यांचे तिसरे पुत्र होते. प्रतापसिंह महाराजांनंतर हेच साताऱ्याचे छत्रपती झाले. तर शाहू महाराज दुसरे यांचे पहिले पुत्र प्रतापसिंह महाराज यांना एक पुत्र होते ते म्हणजे शाहू महाराज. तर शाहू महाराज दुसरे यांचे तिसरे पुत्र शहाजी महाराज यांना 2 पुत्र होते. त्यापैकी पहिले म्हणजे व्यंकोजी राजे भोसले आणि दुसरे म्हणजे रामराजे भोसले. तर व्यंकोजी राजे भोसले हे दत्तक पुत्र होते. छत्रपती शहाजी महाराजांच्या निधनानंतर लॉर्ड डलहौसीने या दत्तक विधानाला मंजुरी देण्यास साफ नकार दिला. शहाजी महाराजांना स्वतःचा मुलगा नसल्याने कारण पुढे करून ब्रिटिशांनी हे कुप्रसिद्ध धोरण साताऱ्यावर लादले. मग त्यानंतर 1848 मध्ये ब्रिटिशांनी साताऱ्याचे स्वतंत्र मराठा साम्राज्य अधिकृतपणे ब्रिटिश साम्राज्यात विलीन म्हणजेच खालसा केले. या ऐतिहासिक अन्यायामुळे साताऱ्याची मुख्य छत्रपती गादी प्रशासकीयदृष्ट्या संपुष्टात आली आणि त्यानंतरचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. तर व्यंकोजी राजे यांनी साताऱ्याच्या नामधारी गादीची परंपरा पुढे चालवण्यासाठी एक मुलगा दत्तक घेतला ज्यांचे नाव छत्रपती प्रतापसिंह द्वितीय उर्फ राजाराम महाराज चौथे असे ठेवण्यात आले. 1864 मध्ये व्यंकोजी राजांचं निधन झालं. तर प्रतापसिंहांनी एक मुलगा दत्तक घेतला त्यांचे नाव शाहू महाराज तिसरे असे ठेवण्यात आले. शाहू महाराज तिसरे यांना 4 पुत्र होते. अनुक्रमे प्रतापसिंह, अभयसिंह, विजयसिंह आणि शिवाजीराजे. तर ज्येष्ठ पुत्र प्रतापसिंह यांच्या पुत्राचे नाव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असे आहे. हे सध्या साताऱ्याचे छत्रपती, भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज आहेत. तर छत्रपती उदयनराजे भोसले आणि दमयंती राजे भोसले यांच्या पुत्राचे नाव वीर प्रतापसिंह राजे भोसले असे आहे आणि कन्येचे नाव नयनतारा राजे भोसले असे आहे. तर प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांच्या पुत्राचे नाव शिवेंद्र राजे भोसले असे आहे. शिवेंद्र राजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे चुलत बंधू आहेत. तर शिवेंद्र राजे भोसले हे सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचे आहेत. तर शिवेंद्र राजे भोसले यांच्या कन्येचे नाव मृणाली राजे भोसले असे आहे. मंडळी, जय शिवराय. हा होता छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे वंशज कोण या सिरीजचा भाग 1. तर भाग 2 मध्ये आपण छत्रपती राजाराम महाराज यांची वंशावळ बघणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल डीजे मराठी. धन्यवाद.